मित्रांनो नमस्कार, स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, मागच्या वेळेस जे मी व्हिडिओ बनवलेले होते तर त्या व्हिडिओवर बऱ्याच जणांनी कमेंट्स केले। मी मागच्या वेळेस वेतन किती मिळते हे व्हिडिओ बनवले होते आणि त्यावर बऱ्याच जणांनी कमेंट्स केले की 1/3 म्हणजे काय, म्हणजे 6वी ते 8वी चे जे शिक्षक असतात त्यांना पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी ही मिळत असते, पण त्याच्या जे पद आहे तर त्याच्या 1/3 ते मिळत असते। बऱ्याच जणांचे कमेंट्स आले, मग त्याचा थोडासा मी अभ्यास केला आणि माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला इथे आता सांगत आहे की पदवीधर शिक्षकाची वेतन श्रेणी कशी दिली जाते, किती मिळते आणि या संबंधीचा GR वगैरे आहे ते सर्व मी तुम्हाला इथे उपलब्ध करून देणार आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या की हे जे वेतन श्रेणी असते तर S14 मध्ये हे शिक्षक पदवीधर शिक्षक येतात जे की 6वी ते 8वी ला शिकवतात आणि 1 ते 5वी ला जे शिकवतात तर ते S10 मध्ये येतात। ठीक आहे, तर त्या संबंधी मित्रांनो मी हे जे ब्लॉग आहे ते यावर मी लिहिलेले आहे विस्तृत माहिती, ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। पण आता तुम्हाला सांगायचं झाल्यास तर हे जे शिक्षक असतात 6वी ते 8वी ला शिकवणारे ते पदवीधर शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक होते आणि आता बरेच या भरतीमध्ये शिक्षण सेवक म्हणून पण लागलेले आहेत। तर 3 वर्ष होईपर्यंत त्यांना पहिली ते 5वी पर्यंत जे वेतन श्रेणी आहे म्हणजे जे मानधन आहे तेवढंच त्यांना दिलेलं जाते। आणि काही ZP मध्ये काय केलं मित्रांनो की मागची जी भरती झाली शिक्षण सेवकाचे जसे 3 वर्ष कंप्लीट झाले तर त्यांना पूर्ण वेतन दिली, म्हणजे S14 हे वेतन श्रेणी त्यांना लागू केली। परंतु काही ZP मध्ये मात्र जे पहिली ते 5वी चे जे शिक्षक आहेत त्यांची जी वेतन श्रेणी S10 असते तेच दिली। अशी मी 1 ते 2च ZP बघितली की ज्यामध्ये या शिक्षकांना पदवीधर शिक्षकांना डायरेक्ट S14 हे वेतन श्रेणी लागू केलेली आहे। परंतु हे वेतन श्रेणी म्हणजे जास्तीत जास्त जर जे मी सांगत आहे की 1/3 या शिक्षकांना हे वेतन श्रेणी दिली जाते, म्हणजे त्या ZP मध्ये जे एकूण पद असतात त्या पदाचे जे 1/3 होतात, म्हणजे आता 100 जर तिथं पद असेल तर त्यातले जे 33 पदाचे जे शिक्षक आहेत म्हणजे त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार तर त्या लोकांना S14 त्या शिक्षकांना S14 ही वेतन श्रेणी दिली जाते। आणि उर्वरित जे असतात 2/3 तर हे जे शिक्षक असतात तर त्यांना 1 ते 5वी ची जी वेतन श्रेणी असते S10 त्याप्रमाणेच ते मिळत असते। आता यामध्ये ही वेतन श्रेणी देताना विषयानुसार ही दिले जाते, म्हणजे गणित, विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र असेच त्याचे संवर्ग 3 प्रकारचे पडतात। त्यामध्ये आता जर तुम्ही विचार केला तर गणिताचे शिक्षक हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये रिक्त भरपूर पद आहेत, बरोबर। मग आता जेवढे जण गणितासाठी लागतात तर त्यांना जास्तीत जास्त म्हणजे लवकर वेतन श्रेणी मिळण्याचे S14 ही वेतन श्रेणी मिळण्याचे जास्त चान्स आहे, कारण जागा रिक्त असतात त्यामुळे। आणि भाषा आणि सामाजिक शास्त्र हे शिक्षक भरपूर आहेत तर त्यामध्ये देखील 1/3 म्हणजे जे पद आहेत टोटल त्या पदाचे 1/3 जर केले म्हणजे 300 जर पद असेल तर त्यातल्या 100 शिक्षकांना S14 वेतन श्रेणी देते आणि 200 जे शिक्षक उरले तर त्यांना जे पहिली ते 5वी चे जे शिक्षक आहे म्हणजे S10 वेतन श्रेणी हेच त्यांना दिली जाते। म्हणजे आता तुम्ही म्हणसान की आम्ही तर 6वी ते 8वी ला लागलेलो आहे मग आम्हाला वेतन श्रेणी, हो तुम्हाला S14 ही वेतन श्रेणी मिळायला पाहिजे आणि यासंबंधी भरपूर संघटनांनी कोर्टामध्ये केस पण टाकलेल्या आहेत। तर आता त्याचा काही अद्याप रिझल्ट आलेला नाही, त्यामुळे जे त्यांचे शासनाचे परिपत्रक आहे त्याप्रमाणे 1/3 शिक्षकांना ती वेतन श्रेणी दिली जाते। ठीक आहे, तर ती सेवा ज्येष्ठताप्रमाणे। ठीक आहे, म्हणजेच आता तुम्ही जर लागले समजा प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून तर आता तुम्ही सेवा ज्येष्ठतेनुसार सर्व खालीच असणार आहे। ठीक आहे, परंतु वरचे जे शिक्षक आहेत जे 1/3 मध्ये येतात किंवा तुमच्यापेक्षा जे वरती आहेत तर ते हळूहळू रिटायरमेंट त्यांची होणारच आहे। ठीक आहे, म्हणजे ते जसजसे रिटायर्ड होणार तर जेव्हा तुमची सिनियरिटी मग वर जाईल आणि जेव्हा 1/3 मध्ये येसाल तर तेव्हा तुमचं मग तुम्हाला S14 लागू होईल। पण बऱ्याच वेळा काय होते मित्रांनो, जर गणितासाठी तुम्ही लागले असेल तर पद रिक्त असतात म्हणून लवकर 1/3 मध्ये येतात आणि लवकर वेतन श्रेणी मिळते, पण भाषा आणि सामाजिक शास्त्रामध्ये लवकर येत नाही आणि तोपर्यंत मग सेवेचे भरपूर वर्षही झाले असतात आणि तोपर्यंत भरपूर इन्क्रीमेंट पण लागू झालेले असतात। म्हणजे S14 ची जी वेतन श्रेणी असते 38,600 तर तिथपर्यंत आपण हळूहळू पोहोचलेलो असतो। तर अशा पद्धतीने हे असते। तर ते सविस्तर माहिती मी इथे या मुद्द्यानुसार आणि GR नुसार
इथं सर्व लिहून दिलेली आहे आणि खाली एक संबंधित जो शासन निर्णय जो मला माझ्याकडे आहे तर तो मी इथं तुम्हाला उपलब्ध करून दिला. तुम्ही जर इथे क्लिक केलं तर तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हे अशा पद्धतीचा ते GR आहे 6वी ते 8वीच्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतन श्रेणी संदर्भात 13 ऑक्टोबर 2016चा हे GR आहे आणि यामध्ये D.Ed. B.Ed. काय पात्रता असेल हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा काही जिल्हा परिषदमध्ये वेतन श्रेणी दिलेली होती शिक्षकांना, म्हणजे जे जुने शिक्षक आहेत, परंतु काही वर्षानंतर 1-2 वर्षातच त्यांना दिलेली वेतन श्रेणी काढून घेतलेली आहे. परंतु तसंच काही जिल्हा परिषदने पण तशीच वेतन श्रेणी दिली, पण त्यांनी अद्याप ते सुरू ठेवलेले आहेत. असं वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये थोडं वेगवेगळं होते. तर तुम्ही जर म्हणजे पदवीधर शिक्षक लागले असेल तर तुम्ही आता हे 3 वर्ष तर तुम्हाला मानधनच मिळणार आहे. परंतु या 3 वर्षात तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदला वगैरे चौकशी करू शकता किंवा जे सिनियर शिक्षक आहेत त्यांच्याकडून पण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करा. कारण मी ही एक पोस्ट एका ग्रुपवर टाकली तर त्या शिक्षकांनी म्हटलं की आम्हालाही माहीत नव्हतं, जेव्हा आम्ही लागलो 2-3 महिन्यानंतर मग काही दिवसानंतर आम्हाला माहीत झालं की असं असते. परंतु ते प्राथमिक पदवीधर शिक्षक जर तुम्ही लागले असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, आज जरी तुम्हाला वेतन श्रेणी थोडी कमी मिळत असेल तर लवकरच तुम्ही 1/3 मध्ये येणारच, त्यामुळे फायदाच होणार आहे. तर तुम्ही याची जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, हे तुम्ही वाचू शकता आणि त्या संबंधीचा जो GR आहे तेही तुम्ही इथं डाउनलोड करून त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच आपण आपल्या चॅनलवर विविध पदाशी जे पगार वेतन मिळतात हे आपण देत असतो. तसेच शासनाचे जे काही GR आहेत ते आपण या ब्लॉगवर टाकत असतो. त्यानंतर शिक्षकांना लागणारे विविध प्रस्ताव बघा, शिक्षण सेवक प्रस्ताव, नियमितीकरण प्रस्ताव आहे हा. जेव्हा 3 वर्ष होतील तर तुम्हाला एक प्रस्ताव द्यावा लागेल. स्थायित्वाचा प्रस्ताव असते, कारण सेवेत स्थायित्व होणं जेव्हा तुमची बदली होते तर तेव्हा स्थायित्वाचं प्रमाणपत्र लागते. त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी. वरिष्ठ वेतन श्रेणी 12 वर्षांना दिल्या जाते एकाच पदावर असल्यावर. निवड श्रेणी 24 वर्षांनी एकाच पदावर असल्यावर. आंतरजिल्हा बदली प्रस्ताव, रुजू अर्ज, हे सगळं मी या ब्लॉगवर नेहमी टाकत असतो. तुम्ही या ब्लॉगला व्हिजिट करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. हे सविस्तर वाचा आणि तरी नसेल समजले तुम्हाला तर तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करू शकता. काही अडचणी असेल तर मला कळवा. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.